आज आम्ही आलो आहे सेंट लुईसच्या आउटलेट्समध्ये शॉपिंग करायला. आणि ही शॉपिंग आमची म्हणजे सगळ्या गर्ल्स वगैरे आम्ही सगळे मिळून आलो आहे. सो नो एनी बॉयज, ओन्ली गर्ल्स. सो आम्ही खूप धमाल करणार आहे. तुम्हालाही धमाल बघायची असेल आणि इथे वेगवेगळे मॉल्स बघायचे असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा. सो तुम्ही आता बघू शकता सेंट लुईस आउटलेट्स या एरियामध्ये मी आले आहे. आणि आता तुम्ही बघितलं तर एका बाजूला एक असे सगळे आउटलेट्स इथे आहेत, म्हणजे की नायके, पुमा, अंडर आर्मर, अमेरिकन ईगल, असे वेगवेगळे जेवढे ब्रँड्स इथे आहेत ते सगळे आउटलेट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. कारण इथे आपल्यासारखं रस्त्यात किंवा कुठेतरी असं आपल्याला दुकान मिळतं आणि मग आपण शॉपिंग करतो असं नाही आहे. इथे एक स्पेसिफिक एरिया आहे आणि त्याच एरियात आपल्याला येऊन शॉपिंग करावं लागतं. आपण असं रस्त्यात किंवा कुठेही शॉपिंग करायला जाऊ शकत नाही, म्हणजे इथे तसे दुकानच नाहीत रस्त्यात वगैरे. सो आम्ही ह्या एरियात आलो आहे आणि ह्या एरियात तुम्हाला प्रत्येक ब्रँडचं एक शॉप तर मिळेलच, पण इथे तुम्ही बसूही शकता. इथे तुम्हाला एक फूड पॉवेलियन असेल, इथे तुम्ही खाऊही शकता. म्हणजे तो एरिया फक्त शॉपिंगसाठी म्हणून असा केला आहे. सो तुम्ही थकूही शकत नाही, कारण तुम्हाला जागोजागी बसायला जागा असते. आणि तुम्हाला जर भूक लागली तर सेंट लुईस आउटलेट्सच्या मिडलला फूड पॅव्हेलियन असतं, तिथे जाऊन तुम्ही खाऊ शकता. काही काही छान छान डेकोरेशन केलं आहे, तिथे जाऊन तुम्ही फोटो काढू शकता. म्हणजे दिवसभर तुम्ही तुमचा शॉपिंगचा जो टाईम आहे तो तिथे तुम्ही छान प्रकारे स्पेंड करू शकता. आता तुम्ही बघू शकता हे फ्रान्सिस्का म्हणून एक ब्रँड आहे. आणि त्या फ्रान्सिस्का आउटलेटमध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर मुलींसाठी कपडे. ॲक्च्युली हे मुलींसाठीचंच कलेक्शन आहे. जसं मी तुम्हाला आधी बोलले की इथे तुम्ही मिडलला येऊन बसू शकता किंवा फोटोजही काढू शकता, तसा हा एक पॉईंट आहे स्नोवी शेव आईस म्हणून. आणि इथे आपण स्नॅक्स वगैरे पण खाऊ शकतो आणि तिथे आरामात बसूही शकतो. आता मी आले मायकल कोर्सच्या आउटलेटमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे मायकल कोर्स हा ब्रँड किती जास्त फेमस आहे. त्यांचे वेगवेगळे ॲक्सेसरीज, शूज, पर्स ह्या खूप जास्त कॉस्टली असतात आणि खूप जास्त फेमसही आहेत. आणि इथे घडलेली एक गमतीशीर गोष्ट मला सांगावीशी वाटते तुम्हाला. ती म्हणजे तुम्ही ह्या पर्स बघताय आणि त्यात मला एक पर्स दिसली जे किचनच होतं. आणि त्या पर्सची किंमत, जे आपण किचन म्हणून वापरू शकतो, त्याची किंमत $150 एवढी होती. $150 म्हणजे आपण जर म्हटलो तर 12-13 हजार रुपये. सो इतकी ती छोटीशी पर्स होती आणि तिची किंमत एवढी होती. इथले लोक ते घेताही, म्हणजे त्यांचे ते हौसही पूर्ण करतात. 12-15 हजाराचं म्हणजे $150चं ते जस्ट किचन होतं पर्सचं.
तुम्ही बघू शकता इथे काल खूप स्नोफॉल झाला होता. पण आज जरा चांगलं वातावरण असल्याने आज एवढी काही थंडी वाजत नव्हती. त्यामुळेच आम्ही बाहेर पडलो. आता आम्ही एका नवीन आउटलेटमध्ये आलो आहे. जे पुमाचं आउटलेट आहे. इथे तुम्ही बघू शकता सगळे पुमाचेच कपडे आणि ह्या आउटलेटची एक छान गंमत मी तुम्हाला सांगेल. छान गंमत म्हणजे एक छान गोष्ट मला आवडली. तुम्ही कुठल्याही आउटलेट्समध्ये गेला तिथे सपोज तुम्ही पुमात गेला किंवा नायकेत गेला किंवा अंडर आर्मरमध्ये गेला. सो तुम्हाला त्या शॉपमध्ये जे पण कुणी जे तिथले वर्कर्स असतील ते त्याच ब्रँडचे कपडे घालतात. म्हणजे हे जे मार्केटिंगची त्यांची जी आयडिया आहे की पुमाच्या गेल्यानंतर तुम्हाला तिथे फक्त पुमाचेच कपडे घातलेले लोक दिसतील. ते जे वर्कर आहेत ते नायकेतमध्ये गेला तर नायकेचेच दिसतील. सो हे मला खूप आवडलं. आता खूप थकून झाल्यानंतर म्हणजे आमचा अर्धा दिवस पूर्ण शॉपिंगमध्येच गेला होता. त्याच्यानंतर आम्ही फूड पॅव्हेलियनजवळ आलो आणि तुम्ही बघू शकता ते फूड पॅव्हेलियनमध्ये सगळ्याच गोष्टी अवेलेबल होत्या. इवन मला सांगायला आवडेल तिथे उसाचा रसही होता. सो आम्ही तोही घेतला आणि आणि अमेरिकन फूड वगैरे असंही होतं. पण मला सगळ्यात जास्त तिथे उसाचा रस आवडला कारण US मध्ये पटकन आपल्याला उसाचा रस मिळत नाही आणि तो तिथे मिळाला त्यामुळे मी फार खुश होते. आणि त्याच्यानंतर आम्ही आमची जी शॉपिंग वगैरे जे तिथे अर्धी शॉपिंग आमची झाली होती. मग सगळं सामान गाडीत वगैरे ठेवलं आणि आम्ही परत शॉपिंगला आलो. त्याच्यानंतर आम्हाला हे एक विमान दिसलं जे ॲक्च्युली लहान मुलांना खेळण्यासाठी बनवलेलं आहे तिथे. मी शॉपिंगला आल्यानंतर जे लहान मुलं आहेत त्यांना बोर नको व्हायला म्हणून. पण उज्ज्वला जी माझी नेबर आहे ती आम्ही कुठे जाताना वी विल रॉक असं म्हणत असते नेहमी. वी विल रॉक ओके वी आर गोईंग देअर देन वी विल रॉक देअर असं असं. सो तिने ते ठरवलंच होतं आणि इथे आल्यानंतरही ती तेच म्हटली. आणि तुम्ही बघू शकता आम्ही तिथे कसं एन्जॉय करत होतो लहान मुलासारखं. मी दिवसभर खूप कपडे बघितले पण मी ह्यावेळी शॉपिंगला जास्त काहीच घेतलं नाही कारण यापूर्वीच मी शॉपिंग केलं होतं आणि माझ्याकडे सगळं काही गोष्टी आहेत म्हणून मी खूप कमी शॉपिंग केली. कमी म्हणजे मी केलीच नाही असं मी म्हणेन.
त्याच्यानंतर आम्ही आलो माझ्या आवडत्या मॉलमध्ये, जो बर्लिंग्टन मॉल आहे. जेव्हा मी फर्स्ट टाईम इथे आले होते, तेव्हा माझ्या हसबंडने मला इथेच आणलं होतं, म्हणून मला हा मॉल खूप आवडतो. सो मी खूप हॅपी होते कारण आम्ही तिथे चाललो होतो. हे सर्व कपडे बघितल्यानंतर मी बूट्स सेक्शनकडे आले. बूट्स हे माझं सगळ्यात आवडतं सेक्शन. म्हणजे इथे आल्यानंतर मला जे काही घ्यावं असं वाटतंय ते म्हणजे बूट्स. मला खूप आवडतात बूट्स. तुम्ही बघू शकता. खूप वेळ वेगवेगळे बूट्स बघितल्यानंतर मला हे एक बूट्स आवडले आणि मी ते ट्राय पण केले. जे मला छान दिसत होते असं मला वाटलं आणि मी ते घेऊ की नको असा विचार करत होते आणि मला असं वाटलं की ते घ्यावेत. सो मी ते घेतले. आता ऑलमोस्ट रात्र झाली होती आणि आमचं शॉपिंग पूर्ण झालं होतं असं मी म्हणू शकते आणि आम्ही खूप जास्त शॉपिंग केलं होतं. म्हणजे अर्धी गाडी आमची शॉपिंग भरली होती. सो आम्ही खूप धमाल केली या शॉपिंग ब्लॉगमध्ये आणि तुम्ही बघू शकता जसं मी बोलले आम्ही सकाळीच निघालो होतो आणि आता रात्र झाली आहे आणि जो सेंट लुईस आउटलेट हा पूर्ण एरिया मी ह्या ब्लॉगमध्ये कवर केला आहे. मला असं वाटतं तुम्हालाही आवडलं असेल आणि तुम्ही हा व्लॉग एन्जॉय केला असेल. तुम्हालाही समजलं असेल की इथे शॉपिंगसाठी कशाप्रकारे मॉल्स वगैरे असतात आणि कशाप्रकारे शॉपिंग केलं जातं आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मी यासारखे नवीन नवीन अजून व्हिडिओ टाकत राहील. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.